एवढं सामर्थ्य येतो कुठून? या विचारांच्या ठिकाणी किंवा मनाच्या ठिकाणी हे सामर्थ्य येतो कुठून? ते सामर्थ्य येतं याचं एकच कारण आहे की आपल्या ठिकाणी असणारं हे जे अंतर्मन आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सबकॉन्शियस माइंड म्हणतात, हे अंतर्मनाची शक्ती प्रचंड आहे आणि बहिर्मन ज्याला आपण म्हणतो त्याची शक्ती अल्प आहे. पण जरी याची शक्ती अल्प असली आणि त्याची शक्ती प्रचंड असली तरी दोघे एकमेकांना पूरक आहेत, कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी असे आहेत, हेही आपण लक्षात ठेवलं. आणि म्हणून जसा एखादा माणूस आणि दुसरा हत्ती, माणसाची शक्ती फार अल्प असते आणि हत्तीची शक्ती प्रचंड असते, तरी सुद्धा माणूस त्या हत्तीला पाहिजे तसा नाचू शकतो. इतकं त्याच्या माणसाच्या ठिकाणी युक्तीचं बळ, हत्तीच्या ठिकाणी शक्तीचं बळ. तसं आपल्या ठिकाणी जे बहिर्मन आहे त्याची शक्ती जरी अल्प असली आणि अंतर्मनाची शक्ती जरी प्रचंड असली तरी अंतर्मनाला नांदविणं आणि अंतर्मनाला टेम करणं आणि टेप करणं या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या बहिर्मनाकडून होतात. म्हणून बहिर्मन हे अंतर्मना इतकंच महत्वाचं आहे हे आपण लक्षात ठेवलं आहे. म्हणून जीवनविद्येने सिद्धांत मांडला की जसे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, टेक केअर ऑफ द पेन्स अँड पाऊंड्स विल टेक केअर ऑफ देमसेल्फ, अशी म्हण आहे. तसं जीवनविद्या असं सांगते, टेक केअर ऑफ द कॉन्शियस माइंड अँड द सबकॉन्शियस माइंड विल टेक केअर ऑफ इटसेल्फ. म्हणून कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, बहिर्मन आणि अंतर्मन, या दोघांचा संबंध मात्र लक्षात ठेवलं पाहिजे की बहिर्मन जे काही खाद्य पुरवे अंतर्मनाला, त्याप्रमाणे अंतर्मन तुम्हाला रिस्पॉन्स देईल, प्रतिक्रिया देईल, हे तुम्ही सतत लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून अंतर्मनाकडे जेव्हा विचार जातात, आपल्या मनातले बहिर्मनातले विचार अंतर्मनामध्ये जातात, ते फार महत्वाचे असतात. अंतर्मनाची शक्ती प्रचंड आहे हे सांगत असताना डॉक्टर मर्फी एके ठिकाणी म्हणतो, द फोर्सेस ऑफ द सबकॉन्शियस माइंड आर माइटी. Within your subconscious mind, you will find solution for every problem and the cause for every effect. The reservoir of the power of the subconscious mind can overcome any problem in the world. असं म्हटलेलं आहे. ह्याचा अर्थ असा की तुमच्या ठिकाणी हे जे अंतर्मन आहे, या अंतर्मनाची शक्ती प्रचंड आहे आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ते सहाय्य करायला नेहमी तत्पर असतं. तुम्ही त्याचं सहाय्य घेत नाही, हा तुमचा दोष. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की हे जे अंतर्मन जे आहे, या अंतर्मनाला तुम्ही टेम करायला शिका. जसं आपण हत्तीला टेम करतो किंवा टॅप करतो, त्याप्रमाणे तुम्ही त्या अंतर्मनाला टेम आणि टॅप करायला शिकवा. म्हणजे तुम्हाला त्या अंतर्मनाकडून सर्व प्रकारचे फायदे मिळवता येतील. आणि म्हणून या जगामध्ये आपण सर्व मंडळी एकमेकांशी संबंधित असतो, एकमेकांशी आपले संबंध येत असतात आणि हे जे एकमेकांशी संबंध येत असतात त्याच्यातून आपण एकमेकांना एक प्रकारे फीडिंग करत असतो, आपण एकमेकांना फीडिंग करत असतो. म्हणून जीवनविद्येने एक महत्वाचा सिद्धांत मांडला की ह्युमन बॉडी इज ए डिवाइन लिव्हिंग कॉम्प्युटर. बघा, एक नवीन सिद्धांत मी सांगतोय की जीवनविद्येने असा एक नवीन सिद्धांत मांडला की ह्युमन बॉडी इज ए डिवाइन लिव्हिंग कॉम्प्युटर. आता जो कॉम्प्युटर आपल्या हातामध्ये आलेला आहे तो लिव्हिंग कॉम्प्युटर नाही, तर तो जड कॉम्प्युटर. याच्या उलट ह्युमन बॉडी इज ए लिव्हिंग कॉम्प्युटर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हातामध्ये जो कॉम्प्युटर आहे तो मॅनमेड आहे आणि हा जो कॉम्प्युटर आहे तो गॉड मेड आहे, असं जीवनविद्या सांगते. आता हा जो कॉम्प्युटर आहे त्याचं महत्व फार आहे की तुम्ही जे विचार करता, तुम्ही जे उच्चार करता, तुम्ही जी इच्छा करता, तुम्ही जे आचार करता, हे सर्व या ह्युमन बॉडीला केलेलं फीडिंग आहे. आपण जसा डेटा फीडिंग करतो कॉम्प्युटरला नाही,
तसं आपल्या ठिकाणी जे विचार, उपचार, आचार आणि इच्छा म्हणजे कामना ज्या निर्माण होतात त्या सर्व एका बाजूने आपण स्वतःला फिडिंग करतो आणि दुसऱ्या बाजूने आपण इतरांना फिडिंग करतो आणि अशा तऱ्हेने आपण एकमेकांना फिडिंग करत असतो आणि ह्याच्यातून वैयक्तिक जीवन आणि कलेक्टिव्ह जीवन म्हणजे सामुदायिक जीवन निर्माण होत असतं. आज जगामध्ये आपण जे पाहतो ना त्याचं कारण जे आहे ते आपण एकमेकांना फिडिंग जे करत असतो त्याच्यातून ते निर्माण होत असतं. हे आपण लक्षात घ्या. हे आपलं ध्यानात येत ते कोणी सांगत नाही. आपल्याला दुःखाचे प्रसंग आले, संकट आली की सगळे बुवा बाबा सांगतील तुम्हाला तीर्थयात्रा करा, व्रतवैकल्य करा, उपास तपास करा, यज्ञ याग करा, उभा आडवी गंध लावा, सगळ्या गोष्टी करायला शिकवतील, सांगतील आणि पोथी वा पण याने काय तुमचे प्रश्न सुटणार आहे? याने तुमचे प्रश्न एकही सुटणार नाही हे लक्षात घ्या. मग तुमचे प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? तुमच्यात आहे. आणि तुमच्यात यायचा अर्थ तुमच्या विचारात. तुम्ही विचार फक्त बदला आणि तुमचे प्रॉब्लेम सुटतात की नाही ते बघा. आज आम्ही काय करतो आहे, आज मगाशी म्हटल्याप्रमाणे नको त्या गोष्टी आपल्या वाचायला आल्या की आपल्याला असं वाटतं देवाने कोप केला, देवाची आपल्यावर इतराची झाली, आपण कुठे नवस भेटला नाही, अमुक केलं नाही, तमुक केलं नाही, कोणीतरी करणी केली, बूट बांधली, नको त्या भानगडी आपण आपल्या डोक्यामध्ये आणतो आणि त्या भानगडीला अनुसरून आपण काहीतरी करत असतो. म्हणून आम्ही त्याला वेड्याचा बाजार म्हणतो. हा सगळं वेड्यांचा बाजार आहे आणि या वेड्यांचा बाजार जे आहे याच्यातून काही निष्पन्न होत नाही, याच्यातून काही निष्पन्न होत नाही. आणि म्हणून जर तुम्हाला पाहिजे असेल तर काल तुकाराम महाराजांनी अभंग सांगितलं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्षाचा भवबंधन सुख समाधान इच्छा. मने प्रतिमा स्थापिली, मने मनात पूजा केली, मने इच्छा पुरवली, मन मागुनी सकळांची, मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपण असं गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. काय गंमत आहे की तुकाराम महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. दुसऱ्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, आधी घेई आधी मन घेई हाती तोच गण राजा गण. काय सुंदर सांगितलं बघा. आधी मन घेई हाती तोच गण राजा गण. अरे जो तू गणपती गणपती म्हणतो ना ते तुझ्या ठिकाणी असलेलं जे मन आहे ना तोच गणपती आहे, त्याला प्रसन्न कर. आज आम्ही गणपती करतो माहितीये, गणपती दूध पितो वगैरे सगळं माहिती नाही. गणपती दूध पीत कसा साधा कॉमन आपल्याला नाही. काय ही जी बातमी वाऱ्यासारखी पसरली, गणपती दूध पितो, गणपती धावताय तो. आता मला लोक माझ्याकडून आले, अहमदाबाद चला कुठे गणपती दूध पितो. अहो गणपती दूध पी कसा का? अहो तुम्ही ज्याला गणपती म्हणता तो गणपतीच नाही, तुम्ही ज्याला गणपती म्हणता तो गणपतीच नाही. मग तो काय आहे तो बघा, हात लावून बघा म्हणजे कळेल काय आहे ते. आणि मग तू पील कसा ते तुम्हाला कळेल. मला सांगायचा मुद्दा असा, पण सगळे लोक धावत गणपती दूध पितो गणपती दूध पितो. मला सांगायचा मुद्दा असा की आपल्याला या गोष्टी समजत असते. ह्या गोष्टी आपण ज्या करतो ह्याच्यातून आपल्याला एक साधी गोष्ट कळत नाही, गणपती दूध पितो कारण तो गणपतीच नाही. खरा गणपती वेगळाच आहे. जो खरा गणपती आहे तो गणांचा पती आहे, तो गुणांचा पती आहे. आणि म्हणून असा गणांचा आणि गुणांचा पती जो आहे त्याचं वर्णन केलेलं आहे आपल्या ऋषी मुनीने. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, नायक म्हणजे विनायक, अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे विनायक असा हा जो गणपती, त्या गणपतीला जर तुम्ही एका स्मॉल
लहान दगडाच्या ठिकाणी आणून जर ठेवला तर तुम्ही गणपतीचं उदात्तीकरण केलं का त्याचं तुम्ही डिग्रेडेशन केलं तर तुम्हीच ठरवा. मला सांगायचा मुद्दा असा, कुठे गणपती आणि कुठे लहान दगड, आणि त्याला तुम्ही गणपती म्हणून तो दूध पितो म्हणून तुम्ही ते मागे लावता. हा सगळा जो प्रकार जो आहे हा अविचार, अडाणीपणा, अज्ञान, अंधश्रद्धा याचा प्रकार आहे. म्हणून जीवनविद्येने स्पष्ट शब्दात आहे की ज्याला आपण देव म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तो आगळा आणि वेगळा आहे. तो आगळा आणि वेगळा आहे. त्याचं वर्णन सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर केलेलं आहे. ते असं म्हणतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मोळी कोण, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही. ज्ञानदेव म्हणे बजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. या स्पष्ट शब्दामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की देवाला नाव नाही, देवाला रूप नाही, देवाला गाव नाही. आम्ही त्याला रूप दिलं, आम्ही त्याला नाव दिलं, आम्ही त्याला गाव दिलं. मला सांगायचा मुद्दा असा की ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग जे आहे याच्यामध्ये आणखीन एक अभंग आहे, सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण घेते, तो आसली आणि पाहिला डोळे भरी, पाहता पाणी दुरी चालू. ते हरीचं वर्णन केलेलं आहे. तो कसा आहे, सत्य, ज्ञान, अनंत, आनंद, नाही रूप गुण वर्ण, असं तो हरी, असं त्याचं वर्णन केलं. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या ठिकाणी असणारा हा जो देह, ह्युमन बॉडी, मानवी शरीर, या मानवी शरीराला जीवन विद्येने फार महत्व दिलेलं आहे. फार महत्व दिलं. किती महत्व दिलं आहे की सर्व काही जे आहे ना सार ते म्हणजे ह्युमन बॉडी. म्हणून मी नेहमी सांगतो आणि तुम्हाला ह्युमन बॉडी मायनस करा आणि काय उरलं ते सांगा. ह्युमन बॉडी म्हणजे मानवी शरीर वजा करा आणि उरलं काय ते सांगा. उरलं काय सांगायला सुद्धा काही उरणार नाही. उरलं काय सांगायला सुद्धा काही उरणार नाही. म्हणून ह्युमन बॉडी म्हणजे मानवी शरीर हे फार महत्वाचं आहे. पूजा कोण करतं, शरीर आहे म्हणून पूजा आहे. पोथी कोण वाचतो, शरीर आहे म्हणून पोथी वाचतो आपण. प्रदक्षिणा कोण घालतो, पाय म्हणून घालतो. सांगायचा मुद्दा असा, शरीर आहे म्हणून सर्व आहे, शरीर नाही तर काहीच नाही. म्हणून जीवन विद्या असं सांगते की ह्युमन बॉडीला तुम्ही कमी देखू नका. आज परमार्थ म्हटला ना की शरीर म्हणजे आत्म्याला पकडणारा पिंजरा, शरीर म्हणजे परमार्थाच्या येणारा लोंढा, असं आपल्याला शिकविण्यात येतं सांगण्यामध्ये. जीवन विद्या असं सांगत नाही. जीवन विद्या सांगते ह्युमन बॉडी इज अ डिवाइन लिव्हिंग कॉम्प्युटर. आणि म्हणून या कॉम्प्युटरला आपण जे फिडिंग करतो ते फिडिंग सायमल्टेनियसली आपण दुसऱ्याला फिडिंग करतो. मी जेव्हा बोलतो तेव्हा मी बोलत असताना मी मला फिडिंग करतो आणि सायमल्टेनियसली मी तुम्हाला फिडिंग करतो. तुम्ही घरामध्ये जेव्हा बोलता, आई वडील जेव्हा बोलतात किंवा आई वडील जेव्हा भांडतात, दोन्ही सांगतो. जेव्हा ते प्रेमाने बोलतात आणि जेव्हा एकमेकांनी भांडतात, दोन्हीचं फिडिंग मुलांना होत असतं. म्हणून ही मुलं जेव्हा मोठी होती तेव्हा काय करतील, त्याचे आई वडील काय करत होते त्याप्रमाणे करतात, कारण फिडिंग त्याला मिळालेलं आहे. असं सांगायचा मुद्दा असा, मी नेहमी सांगतो, बाप जर दारू पित असेल तर मुलगा काय तास पिणार, बाप जर सिगारेट ओढत असेल तर मुलगा काय माल ओढणार. आणि म्हणून याच्यासाठी आई वडील काय करतात ते फार महत्वाचं असतं. आई वडील जे करतात ते त्यांना फिडिंग असतं आणि मुलांना फिडिंग असतं. मग आई वडील जर दारू पित असेल तर त्या दारूचं फिडिंग तो आपल्या शरीराला करत असतो स्वतःच्या. त्यामुळे त्याची लिव्हर बिघडते, त्यामुळे त्याची प्रकृती बिघडते, त्यामुळे त्याचा मेंदू बिघडतो, त्यामुळे तो आजारी पडतो, त्यामुळे त्याला नोकरीवर जाता येत नाही, त्यामुळे त्याची नोकरी जाते, प्रकृती बिघडली म्हणून डॉक्टर मागे लागतो.
दुसऱ्या बाजूने भगत मागे लागतो आणि अशा तऱ्हेने हा बर्बाद होतो. त्याच्यामुळे झालं रॉंग फिडिंग. त्याने जे रॉंग फिडिंग केलं ना त्याच्यामुळे. त्याच्या उलट या शरीराला दूध द्या, ताक द्या, दही द्या, मध द्या, तूप द्या, चांगले चांगले पदार्थ खायला द्या. जे जे काही चांगलं चांगलं आहे ते या शरीराला द्या. चांगल्या सवयी, गुड हॅबिट, चांगले संस्कार, चांगले विचार, चांगले उच्चार, चांगले कामना आणि चांगले आचार या शरीराला द्या. तुम्ही व्यायाम जर केलात ना, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही व्यायाम केला तर या शरीराला फिडिंग आहे, व्यायामाचं फिडिंग आहे. ही एक प्रकारे परमेश्वराची सेवा आहे हे आपल्या लक्षात येत. आपण शरीराची व्यवस्था राखणं ही परमेश्वराची सेवा आहे, आपल्या ध्यानात येत नाही. म्हणजे व्यायाम करतात ते प्रत्यक्षात देवाची सेवा करत असतात असं जीवन विद्यार्थी सांगायचा मुद्दा असा की हे शरीर हे सामान्य गोष्ट आहे असं कधी समजू नका. जगामध्ये आपण म्हणतो मिरॅकल्स, आणि एखादा बुवा आणि बाबा हात चलाकीने जर चमत्कार करायला लागला, हात चलाकीने चमत्कार, की लोक धावत सुटतात वेळेला. पण मी सांगतो की हे जग आहे ना, हे विश्व आहे ना, हे चमत्कारानेच भरलेलं आहे. तुम्ही बघा की काही चमत्कार आहे, कुठेही बघा चमत्कार आहे. आणि तुमच्या स्वतःकडे बघा, तुम्ही स्वतः चमत्कार आहे. पण ह्युमन बॉडी इज ए लिव्हिंग आयडॉल ऑफ गॉड, वंडर ऑफ वंडर अँड किंग ऑफ मिरॅकल्स असं जीवन विद्येने सिद्धांत मानतो. की ह्युमन बॉडी म्हणजे काय आहे? इट इज अ लिव्हिंग आयडॉल ऑफ गॉड. परमेश्वराची जिवंत मूर्ती म्हणजे आपलं शरीर आहे. आणि म्हणून या परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला नैवेद्य काय द्यायचा ते तू ठरव. म्हणून तू जाय तुझ्या जीवनाचा जिंकून. त्या शरीराला नैवेद्य काय द्यायचा? दारूचा नैवेद्य द्यायचा, त्या विडीचा द्यायचा, त्या सिगारेटचा द्यायचा, त्या घाणेरड्या सवयीचा द्यायचा, ते तू ठरव. या शरीराला नैवेद्य दही, दूध, तूप, मध, चांगल्या सवयी, चांगले संस्कार, चांगले उच्चार, चांगले विचार, चांगले आचार, या गोष्टींचा नैवेद्य या शरीराला द्यायचा की नाही तू ठरव. कारण शेवटी तुझ्याच हातात सर्व आहे, देवाच्या हातात नाही किंवा अन्य कोणाच्या हातात. शेवटी तुला विचार सांगितलं, शेवटी काय करणार ते तू करणार आहे आणि जे भोगणार ते सुद्धा तू भोगणार आहे. आणि म्हणून नैवेद्य काय द्यायचं ते तू ठरव. म्हणून मी नेहमी सांगतो नैवेद्य म्हणजे काय? नैवेद्याचा अर्थ दोन आहे. एक नैवेद्य म्हणजे ने वैद्याकडे, आणि दुसरा नैवेद्याचा अर्थ ना वैद्य. म्हणून नैवेद्य असा द्या की वैद्याकडे जाण्याची वेळ येणार. नैवेद्य असा द्या की त्यामुळे तुम्हाला आणि सर्व काही चांगलं चांगलं चांगलं. म्हणून नैवेद्य आपण काय देतो या शरीराला, या जिवंत मूर्तीला आपण नैवेद्य काय देतो? आपली मुलं बाळ ही सुद्धा परमेश्वराची लेकरं आहे असं आपण म्हणतो. दे आर लिव्हिंग आयडल्स ऑफ गॉड. आपल्याला ध्यानात येत नाही. आणि आपण जे काही करतो, बोलतो, चालतो ते सर्व त्यांना आपण फिडिंग करत असतो, त्यांना आपण नैवेद्य देत असतो, ही आपल्याला ध्यानात येते. आणि म्हणून याच्यासाठी जीवन विद्येने या सर्व गोष्टी सुंदर रीतीने मांडलेल्या आहेत की बाबा रे, तू शेवटी या ह्युमन बॉडीला, ही जी जिवंत मूर्ती आहे याला तू नैवेद्य काय देणार याच्यावर तुझं जीवन अवलंबून आहे. म्हणून दारू द्यायची, सिगारेट द्यायची, विडी द्यायची, आधी गुटखा निघाला. जो तो अनेक कॉलेजमधली मुलं गुटखा खातात, शाळेतली मुलं गुटखा खातात, मोठी माणसं खातात, काय विचारू नको. पण तो गुटखा खाल्ल्यानंतर पुढे त्याचे काय दुष्परिणाम होणार ते त्याला ठाऊक नसतं. गमत अशी आहे की गुटखा खाल्ल्यानंतर तो नैवेद्य तू दिलेला आहे कोणाला? परमेश्वराला, परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला तो जो नैवेद्य दिलेला आहे त्याचा परिणाम, तुम्ही जर परमेश्वराला विषाचं नैवेद्य दिला
तर तुम्हाला दुसरं काय मिळणार त्याच्या मोबदल्यात? आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला रोग मिळेल. मग कॅन्सर काय, अल्सर काय, आणखी नाना तऱ्हेचे रोग काय, हे सगळ्या रोगांना तोंड देण्याची पाळी शेवटी त्या माणसावर येणार. हे सांगायला ज्योतिषी नव्हते, हे सांगायला ज्योतिषी नव्हते. म्हणून ह्युमन बॉडी इज a living idol of God. Human body is a living divine computer. Human body is a living tape recording machine. Human body is a divine band. किती गोष्टी सांगितल्या बघा. आता हे सर्व सांगायला मला किती दिवस पाहिजे? मला खूप पाहिजे हे सर्व सांगायला. तुम्ही आता सांगणार नाही का? वेळ नाही मला. सांगायचा मुद्दा असा की हे सर्व हे ह्युमन बॉडी, मला तुमचं लक्ष कुठे वेधायचंय? ह्युमन बॉडी. हा ह्युमन बॉडी या ठिकाणी एवढ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि आपण तुम्ही जे विचार करता, तुम्ही जे इच्छा करता, तुम्ही जे उच्चार करता, तुम्ही जे आचर करता, ते सर्व तुम्ही स्वतःला आणि इतरांना फिडिंग करत असता. आणि ह्याच्यातून तुम्हाला जे रिझल्ट मिळतात ते त्याप्रमाणेच असतात. तुम्ही ज्याप्रमाणे फिडिंग केलेली असते त्याप्रमाणे. ही गोष्ट एकदा तुमच्या झाडामध्ये आली की मग जीवनाची, सुखी जीवनाची गुरुकिल्ली तुमच्या हातात. मग जीवनविद्या काय सांगते? 10% अंदाज आहे. 10%. अरे 10% म्हणजे कुठलं? नुसते जरी तुम्ही चांगले विचार केलेत ना, बाकीचं पुढलं राहू द्या, बाकीचं पुढलं राहू द्या. नुसतं चांगले विचार करायला तुम्ही सुरुवात करा. नुसते चांगले विचार, चांगल्या विचारांचा मोदक, चांगल्या विचारांचा नैवेद्य, चांगल्या विचारांचं खाद्य, चांगल्या विचारांचा डेटा तुम्ही या कॉम्प्युटरला, या लिव्हिंग आयडॉल ऑफ गॉडला तुम्ही नैवेद्य म्हणा किंवा डेटा म्हणून फिडिंग तुम्ही जे करा त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळतील, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे जे बहिर्मन आणि अंतर्मन हे जे आहे यांचं स्थान आपल्या शरीरामध्येच आहे. दोन्हीचं स्थान आपल्या आतमध्ये. म्हणून ह्युमन बॉडी इज इम्पॉर्टंट. कारण बहिर्मन आणि अंतर्मन या दोन्ही गोष्टी आपल्याच ठिकाणी. आणि अंतर्मनाची शक्ती प्रचंड आहे. बहिर्मनाच्या ठिकाणी युक्ती आहे, अंतर्मनाच्या ठिकाणी शक्ती आहे. शक्ती आणि युक्ती यांची जेव्हा युक्ती होते तेव्हा जी असते त्याला आम्ही म्हणतो भक्ती. आम्ही त्याला भक्ती म्हणतो. शक्ती आणि युक्ती यांची जेव्हा युक्ती होते तेव्हा ती त्या ठिकाणी जी असते त्याला आम्ही भक्ती असं म्हणतो. म्हणून ही भक्ती करायला शिका, देवाची भक्ती करायला शिका. आणि ही देवाची भक्ती करायची म्हणजे पहिलं तुम्ही चांगले विचार, सुंदर विचार, पोषक विचार त्यांची जोपासना करायला शिका. जोपासना हा शब्द लक्षात घ्या. जोपासना करायला शिका. आणि मग जीवनविद्येने सिद्धांत मांडला की सुंदर विचारांची जोपासना म्हणजे देवाची उपासना. किती सोपं आहे बघा. देवाची उपासना करण्यासाठी तुम्हाला कुठे जायला नको, कुठे यायला नको. सुंदर विचारांची जोपासना म्हणजे देवाची उपासना. म्हणून उपासना, उपासनेमध्ये काय शब्द आहे बघा? उपासना. उपास नको. आज बघा बायका पूर्वी थोडे आज काय हो, आज म्हणाले गुरुवार उपास, उद्या काय म्हणजे शुक्रवार देवीचा उपास, शनिवार काय शनी मागे लागेल उपास, सोमवार शंकराचा दिवस उपास. हे उपास करणाऱ्या बायका असतात ना त्यांना उपास झेपत नाही. कळगी नाही, त्यांना उपास झेपत नाही. उपास सोडण्याची त्याला भीती वाटते. आता सोमवार सोडला शंकर मागे लागेल, गुरुवार सोडला दत्त मागे लागेल, शनिवार सोडला शनी मागे लागेल. त्या भीतीने ही मंडळी उपास सोडत नाही. उपास त्यांना झेपत नाही तरी उपास सोडत नाही. त्याचा परिणाम काय होतो? एका बाजूने त्या हैराण होतात आणि दुसऱ्या बाजूने ते नवऱ्याला हैराण करतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो पुरुषांना, ज्या दिवशी तुमची बायको
उपवास करीत त्या दिवशी घरात राहू नका, कुठेतरी फिरायला जा. कारण तुमच्या बायकोची, ज्याला आपण पित्त म्हणतो ना, ते खवळलेलं आहे त्या उपासाने, ते गृहीत धरा. आणि मग ही बाई काय करते, नवरा जर पहिला राग नवऱ्याला, म्हणजे तिचं जे पित्त खवळलेलं असतं ना, ते पहिलं नवऱ्या. आणि नवरा जर गरीब असेल तर, आणि नवरा जर नसेल गरीब तर मुलावर, मग सगळा राग मुलावर. आणि मुलं जर खंबीर असतील तर शेवटी बिचारी भांडी आहे, आपण भांडी. सगळ्यांचा मुद्दा असा, अरे उपास करता कशाला, कोणी नाही तर तुम्हाला उपास करायला. उपास नका करू, लंघन करा. लंघन करा अवश्य. खाणं मग हे असू दे, नाही तर ते दुसरं पैशाचं असू दे, तोही शेवटी त्याचं अपचन होतं आणि इथेही अपचन. म्हणून खाताना नेहमी काळजी घेतली पाहिजे, किती खायचं. मग जीवनाच्या सर्व शिकवत्या. मला तर खरं का वेळ नाही, तर आता सांगतो, कळलं की नाही. आता जेवायचं, आता जेवायचं सुद्धा शास्त्र आहे. किती लोकांना माहिती आहे जेवायचं शास्त्र? जेवायचं शास्त्र कुठल्या लोकांना माहित नाही. म्हणून मी नेहमी सांगतो, आता जेवायचं शास्त्र काय सांगतो, जेवायचं कसं ते सांगतो. आपलं पोट आहे ना, त्या पोटाचे 4 भाग करा. 4 भाग म्हणजे कल्पनेने करा, नाही तर तुम्ही कापून करा. पोटाचे 4 भाग कल्पनेने करा. 2 भाग अन्न, 1 भाग पाणी आणि 1 भाग हवा. म्हणजे तुम्ही व्यवस्थित जेवलात, म्हणजे 2 भाग अन्न जेवायचं, 1 भाग पाण्यासाठी ठेवायचा आणि 1 भाग हवेसाठी ठेवायचा. असं जर तुम्ही जेवलात की तुम्ही व्यवस्थित जेवला, म्हणजे शास्त्रोक्त भोजन. कळलं की नाही. आता हे शास्त्रोक्त भोजन तुम्ही जर कराल ना, म्हणजे त्याचा गुह्यार्थ काय, गुह्यार्थ किंवा परमार्थ तो सांगतो तुम्हाला. म्हणजे तुम्ही दररोज अर्ध पोटी जेवलं पाहिजे. त्याचा गुह्यार्थ म्हणजे तुम्ही दररोज किती जेवायचं, अर्ध पोटी. आज आपण भरपेट, आणि आपण जर कुठे आता लग्नाचे दिवस आहे, लग्नाला आपण गेलो ना, आणि मग पुढे बुंदीचे लाडू, जिलबी, मसाले भात, वांगी भात, केसरी भात, आणि तो ते ताट समोर आल्यानंतर पूर्वीच्या काळी मराठीची शत्रूवर तुटून काढायचे, हर 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 महादेव म्हणायचे आणि शत्रूवर तुटून काढायचे. आता हे जे वीर आहे खादाड वीर, ते हर हर महादेव म्हणतात मनात आणि त्या अंगावर तुटून पडतात. ते म्हणतात अशी संधी परत येणार नाही. हा, आणि मग पुढे काय होतं, जे व्हायचं ते होतं, पोट बिघडतं. डॉक्टरकडे जातो, डॉक्टर पोट बिघडलं, काय झालं, नाही पोट बिघडलं, पोट बिघडलं काय झालं, पोटात दुखतं. असं तू असं कर, आता मी तुला गोळ्या देतो, 8 गोळ्या घे, आता दुपारी 8 गोळ्या घे, नंतर 8 गोळ्या घे, असं तू सांग. हा सांगतो डॉक्टरला, तुमच्या 8 गोळ्या खायला जर माझ्या पोटात जागा असती ते कुंडीचा लावून मला नसता. काय गमले बघा. म्हणजे आपण खादाड किती. आता आपण कुठे जेवायला गेलो ना, किंवा आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो ना, तर ते काय सांगतात, गोविंदराव सावकाश जेवा, सावकाश. आता सावकाश जेव्हा याचा खरा अर्थ वेगळाच आहे. सावकाश जेव्हा याचा अर्थ अवकाश ठेवून जेवा. आम्ही अर्थ काय करतो, सावकाश जेव्हा म्हणजे भरपेट जेव्हा, सावकाश, हा पण पोट भरून. सांगायचा मुद्दा असा आहे, उपास तापास वगैरे काही करू नका, त्याच्या आधी लंघन करा, कमी जेवा. हा दररोज तुम्ही जर अर्ध पोटी जेवाल ना, डॉक्टरकडे जायचीच वेळ येणार. इथे जे डॉक्टर असतील त्यांनी मला क्षमा करा.
त्यांनी मला क्षमा करायची. पण मी जर दररोज अर्ध पोटी आहे, 2 भाग पाणी, 1 भाग हवा, 1 भाग पाणी, कधीही डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही. करून बघा. आम्ही जे सांगतो ना ते हा सूर्य हा ते नाही तर मोक्ष तुम्हाला आम्ही मोक्ष मिळवून देऊ कधीही मेल्यावर. का उपयोगाला मेल्यावर? आता मेल्यावर मोक्ष मिळाला का कपाळ मोक्ष झाला? कोण कोणाला मी सांगणार मेल्यावर? तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आमच्या जीवनविषयीचे सगळे सिद्धांत आहेत ना, हा सूर्य आहे. करून बघा. विचार बदला, नशीब बदल. करून बघा. विचार बदला, नशीब बदल. करून बघा. म्हणून या विचारांचं प्रचंड सामर्थ्य आहे. आणि हे जे विचार आहे, हे विचार म्हणजे तुम्ही तुमच्या ह्युमन बॉडीला केलेलं फिडिंग आहे. आणि ऍट द सेम टाइम तुम्ही इतरांना फिडिंग करता. मी म्हणा आम्ही मनात विचार करतो आणि इतरांना फिडिंग कसं होतं मनात जरी तुम्ही विचार केलेत ना तरी इतरांना फिडिंग होत. वेळ झाला सांगू की नको? आवाज येत हा सांग. आता बघा एक घडलेली गोष्ट सांगते. आमच्या मंडळामध्ये आम्ही सगळे सांगतो ना, जसे ते मगाशी शास्त्रज्ञावर प्रयोग करतात ना, शास्त्रज्ञ ते उंदरावर माकडावर करतात. जीवनविद्या प्रयोग करतो ते माणसावर. कळलं की नाही? असं सांगायचा मुद्दा असा की आमच्या मंडळामध्ये एक नामदार त्यांनी आमची प्रवचनं नेहमी ऐकलेली. त्यामुळे आम्ही आमच्या प्रवचनामध्ये एक त्यांना गुपित सांगितलं. ते तुम्हालाही सांगतो, तुम्हालाही गुपित सांगतो आणि कानातच सांगतो. आता इथून मी तुम्हाला कानातच सांगतो. आता गुपित काय ते सांगतो. मी प्रवचनामध्ये असा एकदा विषय मांडला होता की आता मी जे सांगितलं की आपण जे मनात विचार करतो ना ते आपण दुसऱ्याला पिढी करत असतो. आणि मी त्यांना उदाहरण दिलं होतं त्यावेळेला की तुम्ही ऑफिसमध्ये काम करता आणि ऑफिसमध्ये जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही तुमच्या साहेबाबद्दल काय बोलता? चांगलं बोलता का वाईट बोलता? चांगलं बोलत असाल ना त्याचे व्हायब्रेशन साहेबांकडे जातात आणि वाईट बोलत असाल तर तेही व्हायब्रेशन साहेबांकडे जातात. परिणाम तो जो साहेब आहे ना त्याचा तुमच्याबद्दल वाईट ग्रह का होतो त्यालाही माहित नाही. तो होतो कळलं की नाही? पण त्याचा परिणाम वाईट ग्रह होतो याचं कारण का की ह्याचे जे व्हायब्रेशन असतात ते त्याच्यापर्यंत पोहोचतात. म्हणून एकदा घडलेली गोष्ट सांगतो. हे सगळं आमचं जे मी आता थोडक्यात सांगितलं एरवी मी विस्ताराने सांगतो. ते आमच्या एका नामधारकाने ऐकलं आणि कर्मधर्म संयोगाने 4 दिवसानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये ट्रान्सफर होऊन एक बॉस आला. तो खडूस म्हणजे कळलं ना? 1 नंबरचा खडूस, 1 नंबरचा तापट, 1 नंबरचा रागीट. आणि राग आला ना तर फायदी अंगावर फेकायचा. त्यामुळे त्याच्या साहेबाकडे जायला कोणी मागायचं नाही. त्या साहेबाकडे कोणी जायला गेल्याशिवाय तर नाही. आमच्या शिष्याने म्हणजे नामधारकाने आमची गुरुकिरी जरा आम्ही दिली होती. त्याला सांगितलं तुझा जो साहेब आहे ना त्या साहेबाबद्दल चांगलं चिंतन कर. जेवढं तुला त्या साहेबांबद्दल चांगलं चिंतन करता येईल तेवढं कर. मग चांगलं चिंतन करायचं म्हणजे काय करायचं? मग माझा विचार मी त्या सांगितलं चांगलं करायचं याचा अर्थ साहेबाला चांगले झोप लागू दे, साहेबाला प्रमोशन मिळू दे, साहेबाचं भलं होऊ दे, साहेबाचं चांगलं होऊ दे. बायकोशी पटत नसेल तर बायकोशी पटू दे. जेवढं तुला चांगलं 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 त्या साहेबाबद्दल चिंतन करता येईल ना तेवढं चिंतन कर. माझ्या साहेबाचं भलं होऊ दे, माझ्या साहेबाचं कल्याण होऊ दे, माझ्या साहेबाला सुख मिळू दे, माझ्या साहेबाला आरोग्य मिळू दे असं तू म्हणत जा. त्याचा माझा विश्वास त्याने म्हणायला सुरुवात केली. म्हणता 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 महिना गेल्यानंतर त्या साहेबांनी एक मीटिंग बोलवली आणि त्या मीटिंग मध्ये सगळे बसले होते. ते सबऑर्डिनेट सगळे बसले होते आणि मीटिंग मध्ये बोलता 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 तो एक वाक्य बोलून गेला की तुमच्या सर्वांमध्ये माझा एकच हितचिंतक आहे आणि म्हणजे तो त्या ठिकाणी बसलेला.
म्हणजे आमचं नाव झालं. ते नाव झालं कधी आश्चर्य वाटलं, अरे मी याचं हितचिंतन करतोय, मी माझ्या मनात करतोय, याला कसं कळलं. बाकीचे जे स्टाफ होतं त्यांनाही आश्चर्य वाटलं, ते सगळे त्याच्याकडे बघायला लागले. सांगायचा मुद्दा काय, त्यांना जीवनविधीची गुरु किती माहिती होती. कळलं की नाही, त्याला कळलं हे काय झालं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या साहेबांनी तुमचं भलं करावं, तर तुम्ही साहेबाचं भलं व्हावं अशी इच्छा करा. बघा काय होतं. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे.